क्वालिफाय 1 चा मुकाबला या ठिकाणी. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय होईल. अंतिम 6 मध्ये जाणारा एक संघ होईल आजच्या दिवसातला 5वा संघ. आणि त्यानंतर आपण पाहतील जो पराभूत होणारा संघ असेल त्यानंतरच्या मॅच मध्ये म्हणजे हरिओम संघासोबत खेळेल आणि त्यांच्यामध्ये जो संघ जिंकेल तो 6वा संघ भेटेल. आणि दरम्यान आपण पाहतोय आजची चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच या ठिकाणी रंगते. 251 धावा फलकावरती न्यूझीलंडने लावल्या आणि 252चं टार्गेट टीम इंडिया समोर ठेवलं गेलेलं आहे. आणि तो कितपत चेस केला जाईल कितपत डिफेंड केला जाईल याचा लेखाजोखा नक्कीच आपल्याला हिंदी कॉमेंटेटर सिद्धू पाजी यांच्या आवाजातून आणि अजून सगळ्या कॉमेंटेटरच्या आवाजातून ऐकायला मिळेल आपल्याला. आपल्या मोहम्मद कैफ, वीरेंद्र सहवाग, हरभजन सिंग, झहीर भाई नाही झहीर भाई सुप्रसिद्ध आवाज. नक्कीच आपण नारंगीच्या पटांगणावरती त्यांचा आवाज आपल्याला सातत्याने ऐकायला मिळतो. एक सिनियर समालोचक आणि प्रत्येक युट्यूबर्स त्यांचे फॅन आहेत. चला दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय पहिलं षटक टाकत असताना उमेश पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल टाकलेले आहेत आणि 4 चेंडूवरती 4 धावा खर्ची पडलेला आहे. एक आणखी धाव 5वी धाव फलकावरती लगावली जाते. एक षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 6 धावा 5 धावा आल्या तर नक्कीच पुढचं षटक बेनीचं मागच्या सामन्यामध्ये निश्चितच मॅन मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला होता. 3 विकेट 1 धावाचं षटक पडलं गेलं होतं. आता मात्र या मेन मुकाबल्यामध्ये त्याच्या समोर फलंदाज आहेत. एका ठिकाणी आपण पाहिलं संग्राम, दुसऱ्या ठिकाणी ओमकार. दोन्ही मॅन ऑफ द मॅच मिळालेले फलंदाज समोर आहेत. तर त्यांच्या समोर गोलंदाजी करताना एक चॅलेंज असणार आहे. हो 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 थोडासा मध्ये येणारा चेंडूला टॅपच्या सहारे खेळलेला आहे. हा अखेरच्या क्षणी आपण पाहायला गेलं बॅट फिरवली होती ती कव्हरच्या पॉइंटच्या दिशेला, परंतु थोडासा मध्ये येणाऱ्या चेंडूला आपण खालची कडा लागली बॅटची आणि टॅपच्या सहारे चेंडू 1 बाउन्स झाला आणि त्यानंतर आपण पाहतोय ही धाव या ठिकाणी चोरून काढलेली आहे. तर एक धाव. चला मंडप डेकोरेटर्स लाईट लावायचे आहेत. 3 बॉल झाले आणि 8 धावा झाले. 9 बॉल 8 धावा फलकावरती आहेत. बेनीच्या षटकामध्ये आले 3 चेंडूवरती 3 धावा. येणारे 3 चेंडू अजून बेनीचे बाकी असतील आणि त्या 3 चेंडूंवरती नक्कीच ओमसाई मनरपटाचे हे फलंदाज विचार करतील की हे षटक कसं बसं ढकलून घ्यावं आणि पुढची षटकं येतील त्याच्यावरती हाणामारी फटकेबाजी करावीत आणि धावसंख्येचा फ्लो वाढवावा. ऑन साइडला मारला फटका. एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती म्हणजे 9वी धाव फलकावरती लगावली जाते. अजूनही 2 चेंडू बाकी असतील बेनीचे. 9 धाव फलकावरती आहेत. नक्कीच थोडंसं बांधून ठेवलेलं आहे. पहिलं षटक टाकायचं असताना उमेशचं चांगलं षटक फक्त 5 धावांचं. त्यानंतर बेनीनी सुद्धा फक्त एकेरी धाव आतापर्यंत दिली आहे.
हो सुपर सुपर, चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेकचा मारा या ठिकाणी होतोय. थोडासा मध्ये येणारा चेंडूला टॅपच्या सहारे घेऊन काढला. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक सोमनाथ चेंडूवरती आले होते आणि अडून फेकला. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. शेवटचा बॉल असेल, धावा फलकावती आहेत 10-10, 10 धावा. उलटा चेंडू ऑन साइडला मारला फटका. मयुरेश चेंडूवरती येतोय. फेकी थोडीशी या ठिकाणी करण्यामध्ये सतर्कता राहिलेली नाहीये, त्या कारणे आपण पाहतोय ही धाव होते कंप्लीट. एक रन पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं षटक या ठिकाणी संपलं गेलेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-1, 11 धावा ओम साई मानुलपाडा संघाच्या. यस मिस्टर सँडी. कभी किसी को दिल दिया, मैंने भी दिया. चला नितीन गोलंदाजी मार्क वरती आहे तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडूवरती ड्राईव्ह केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. सोमनाथ आपल्या संघासाठी खूपच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. खोलवा टप्प्यात चेंडू. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये होता ओंकार आणि आपण पाहतोय थोडा काळ थोडा हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हते, त्या कारणे वन बाउंड चेंडू ज्या ठिकाणी अडवला गेला, फेकी आली, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. खोलवा टप्प्यात चेंडू. आता मात्र हळुवारपणे, म्हणजे एक रन काढण्याचा प्रयत्न सुद्धा होता आणि मारण्याचा सुद्धा प्रयत्न होता, म्हणजे एक मारू या नादामध्ये मर्यादित क्षेत्राच्या बाहेर मारला चेंडू. गडी बाद झाला मिस्टर संग्राम. आणि आता मात्र बॅक टू बॅक सूरज सुद्धा जसा आला तसा परत गेला. नवीन फलंदाज बंटी. बॅक टू बॅक 2 हादरे लागलेले आहेत. हॅट्रिकची संधी होती, परंतु आता मात्र बंटीने ती हुकवलेली आहे, कारण चेंडूला पॉईंटच्या दिशेमध्ये पाठवला डिक्लेअर झोनसाठी. लास्ट बॉल आहे या षटकातला. धावा फलकावती 1514. पहा चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. अक्षय लेवण डोंगरपाडा संघाची सुरुवात केली होती ती उमेश कडनं, त्यानंतर आपण पाहिलं तर बेनीचं षटक आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रभावकारी षटक असलं राहिलेलं आहे ते नितीनचं. आता मात्र फटका मारायचा प्रयत्न केला गेला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर फेकी आल्यानंतर पाहिलं ओंकार आपल्या क्रीजमध्ये पोहोचला नव्हता, ज्या ठिकाणी यष्टीला चेंडू स्पर्श केला गेला होता तेव्हा, आणि पंचांचा हवेत बोट. गडी बाद असल्याचा इशारा. 3 षटका संपली. धावा फलकावती 1414. 14 आणि 15 धावांचं लक्ष येऊन राहते अक्षय लेवण डोंगरपाडा संघासाठी.
थँक्यू अनिल सर. चला मॅचच्या दिशेने बघतो एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. एक धावा. इथून बघा धावफलक थोडंसं मागे आहे. इथून जर का विचार केला तर किती धावांचं आव्हान आहे? 15 धावांचं आव्हान आहे. बघ सुरुवात कशा प्रकारे झाली. मॅचला स्टार्ट केलं गेलं नाही, थोडंसं मॅचमध्ये फसलं गेले. ओमसाई मनोरपाडा संघ स्टार्ट कशा प्रकारे चांगली नाही झाली. तदनंतर मागच्या खेळाडूंना सुद्धा जे स्टार्टसाठी द्यायचं होतं की तो धावफलक चालू ठेवायचं होतं. थोडंसं धावफलक चालू दे. एखादा दुसरा जर का मोठा फटका असं धावफलक थोडंसं 18+ जाण्याचा प्रयत्न केला असता. पण अखेर गाडीतून 15 धावांचं आव्हान. मयुरेश आणि सोमनाथ कशा प्रकारे खेळ करतात हे पाहावं लागेल. अटॅकिंग फील्ड. चेंडूला फक्त दिशा देण्यात आली. फुलटॉस चेंडू. सुशांत पाटील सर आमचे असतील तर आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने तुम्ही सुद्धा यायचं आहे. ऑफिशियल अंपायर. पॅडल स्वीप. ऑफिशियल सुशांत पाटील सर आपण असतील तर प्लीज. रिव्ह्यू घेत आहे सर. चला ऑफिशियल अंपायर. येस सिंगल रन आहे. बघा थोड्याच वेळात जे टॉप 4 आणि टॉप 4ला संघ गेल्यात संघ कर्णधारांनी यायचं आहे. आपण लॉट्स पडणार आहोत. येस टॉप 6 मध्ये जे संघ गेल्यात कर्णधार प्लीज यायचं आहे. जयसाई संघ आलेला आहे जयसाई विरारचा. तदनंतर मोरेगाव चॅलेंजर्स पूर्ण संघ आला आहे. पूर्ण संघ येस स्टेप आताचा स्टेप आहे. ओके येस 5 धावा धावपळ कर दी. 4च 5 बॉल 4 धावा. असं मोरेगाव चॅलेंजर्सचा अर्धा गाव आला आहे सपोर्ट करण्यासाठी. षटकाची समाप्ती. धावपळकर धावा 5. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला.
बॅकअप 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 सुद्धा आहे, बॅकअप सुद्धा आहे. दोन्ही चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 7 रन ऑन स्कोरबोर्ड. 7 धावा धावफलकर लगावल्या गेल्यात. 7 धावा धावफलकर दी. बघा थोड्याच वेळात आपण टॉप 6च्या चिठ्ठ्या सुद्धा पाडणार आहोत. इथून जशी मॅच संपेल तशी चिठ्ठ्यांना सुरुवात होईल. जर जे संघ आहेत कर्णधार प्लीज आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊन राहायचं आहे. हितेश बॅकअप आहे. सुरेख बघा कशा प्रकारे चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं. हितेशच्या पायाला चेंडू अडला गेला. त्यानंतर बॅकअप सुद्धा खूप चांगलं केलं गेलं. हितेशला संधी मिळाली तर संधीला गदार्द्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण, बंटीने खूप चांगलं बॅकअप दिलं. बॅकअप सुद्धा खूप चांगला आहे. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 8. इथून बघा अटॅकिंग फिल्डर आपण 2 पाहू शकतो. मनोहर सुद्धा अटॅकिंग फील्ड मध्ये. संग्राम स्वतःला स्वतः पुढे आणून ठेवले की मॅच मध्ये पाहिजे. हो रिव्हर्स स्वीपचा नजारा. सिंगल चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. मयुरेश मॅचला एन्जॉय करतोय बघा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 9 रन ऑन स्कोरबोर्ड. 9 धावा धावफलकर लगावल्या गेल्या आहेत. इथून 15 धावेचा पाठला करायचा. इथून जर का एखादा दुसरा डॉट आला तो डॉट कुठेतरी मॅच मध्ये परत आणू शकते. जर का डॉट नाही आले तर तेच कुठेतरी डोकेदुखी असेल. पण डोकेदुखी कोणत्या बाजूला? उमसाई मनवेलपाडाच्या डगआउट मध्ये. डॉट आले तर कमबॅक असतील. डोकेदुखी झालं तर डोंगरपाडा संघ सुरुवातीला चिंता वाढेल. पण इथून कशा प्रकारे खेळ करतोय मयुरेशला माहिती आहे. मॅचला फिनिश करायची, मॅचला स्टार्ट करायची. आपण जर वरच्या बाजूने आहे तर मॅचला पुढे न्यायचं आहे. म्हणजे जी आपली मॅचमध्ये पकड आहे, जी धावा आपण वरती आहेत तिथून स्वतःला वरती ठेवायचं आहे. हो थोडीशी जुगलबंदी. सूरजनी स्वतःला थांबवून गेलं. पहिला पाय पुन्हा एकदा पुढे काढण्याचा प्रयत्न होता मयुरेशचा, पण सूरजनी स्वतःला थांबवलं गेलं. ही सूरजची सुद्धा कमाल होती. आता या चेंडूवरती काय घडत बघायला आवडेल. सिंगल येणारे. ओहो पुन्हा एकदा स्टेपची अपील केली जाते. 7 चेंडू 5 धावांची गरज असताना षटकाची समाप्ती. 6 चेंडू आणि 4 धावा. घेऊया ब्रेक. ऐकूया डीजेला. तिकडनं लहान पोरांनी नेट पासून थोडंसं लांब व्हायचंय. यस इंडिया जिंकते त्यासाठी ते नाचतीलच, पण मैदानाच्या आतमध्ये नाही पडले पाहिजे नाचता नेटवरतून. नाहीतर इकडून मॅच लाईटीचे पोल सुद्धा तिकडे आहे. थोडंसं लाईटीच्या पोल पासून लांब होऊन नाचायचं आहे. ऑन साइडला पंच टेबल पुसून दाखवा जरा. अक्षय 11 डोंगरपाडा संघ इनटू द टॉप 6. कम ऑन डीजे. थँक्यू. टॉससाठी यायचं लगेच. ओमसाई मनवेलपाडा हरिओम संघ. ओमसाई मनवेलपाडा आणि हरिओम संघ प्लीज पूर्ण संघाने टॉससाठी यायचंय. चला मैदानाच्या डगआउटमध्ये जायचं. हरिओम संघ फक्त कर्णधार टॉससाठी थांबायचं आहे. पूर्ण संघ डगआउटमध्ये जायचं आहे. कर्णधार टॉससाठी थांबेल. ओमकार प्लीज थोडंसं लवकर या. मयूर यश बाय करतायत.